नमस्कार. मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतोय. तुम्हाला माहिती आहे चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती ही बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे. हे मला पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, सीईटी सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा, त्यांचे निकाल, कॅप राऊंड, कॉलेज कसे निवडायचे, पर्याय कसे भरायचे, शिष्यवृत्तींचे अर्ज, त्याच्यानंतर तुमचा प्रवेश ज्या कॉलेजमध्ये होतो, मग नंतर विद्यापीठांच्या परीक्षा, पदभरती परीक्षा अशी सर्वांची माहिती देत असतो. त्याच्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या अपडेट राहायचं असेल आणि इत्थंभूत माहिती जाणून घ्यायची असेल तर या चॅनलला जरूर तुम्ही सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंजिनिअरिंग कॉलेजांबद्दल माहिती घेणार आहोत. रजिस्ट्रेशन सुरू झाले आहेत आणि तुम्हाला उत्सुकता आहे कुठेतरी चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मला मिळाला पाहिजे, तर त्याच अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला मी पुण्यातील चांगली महाविद्यालय सांगणार आहे, पुणे PCMC मधली, जेणेकरून तुम्ही जिथे प्रवेश घ्याल तर तुम्हाला कुठेतरी भविष्यात नोकरीची थोडी शाश्वती मिळेल. इतर कॉलेजांमध्ये प्रवेश घ्याल तर ते कॉलेज आणि तुमच्या गावातलं कॉलेज याच्यामध्ये फारसा फरक राहणार नाही. त्याच्यामुळे मी काही अशी स्पेसिफिक नावं सांगणार आहे, तिथे तुमचा प्रवेश होतो का ते आवर्जून पहा. या चॅनलचा उद्देश फार प्रामाणिक आहे, तो म्हणजे विद्यार्थी पालकांना योग्य खरी माहिती मिळाली पाहिजे, त्यांचा शैक्षणिक प्रवेश चांगल्या महाविद्यालयात जाऊन त्यांना चांगलं कॉलेज हे अलॉट झालं पाहिजे आणि पुढे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे पालकांचे कुठेतरी पैसे वाचले पाहिजे, त्यांना कुठेतरी कमी खर्चामध्ये त्याच्या पाल्यांचं, मुलामुलींचं शिक्षण झालं पाहिजे, हा एक उद्देश आहे. आणि आपल्या समाजातील जे गरीब वंचित विद्यार्थी आहेत, ज्यांना पुढे जायचं आहे, शिकायचं आहे, त्यांना अधिकाधिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मी हे चॅनल सुरू केलं आहे. तर मूळच्या मुद्द्यावर यावं, हे कासाठी सांगितलं, तुम्ही सबस्क्राईब करावं म्हणून हा उद्देश मी तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर आवर्जून करा. तर बघा, पुणे आणि PCMC मध्ये प्रत्येकाची इच्छा असते, PCMC म्हणजे पिंपरी चिंचवड, की मला पुण्यात जाऊन इंजिनिअरिंग करायचं आहे, पुण्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये मला इंजिनिअरिंग करायचं आहे आणि कुठेतरी तिथे कॉम्प्युटर सायन्स किंवा IT ला प्रवेश घेऊन करिअर चांगलं करायचं आहे. मोस्ट प्रोबेबली विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, खानदेश असेल, तर अनेक हे विद्यार्थी हे पुण्यात इंजिनिअरिंग करायसाठी येतात. मात्र पुण्यात कॉलेजांची संख्या एवढी आहे इंजिनिअरिंग, त्याच्यामुळं पुण्यातलं प्रत्येकच कॉलेज हे काही चांगलं नाहीये की जिथे प्रवेश घेतल्यावर तुमचं प्लेसमेंट होईल किंवा तुम्हाला चांगलं सगळं मिळेल, असं नाहीये. कुठे कुठे तुमची फसवणूक सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळं आज तुम्हाला सर्वांना मी पुण्यातल्या काही चांगल्या कॉलेजांची नावं सांगणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं की हो बाबा ही कॉलेज खरंच चांगली आहे, आम्ही सुद्धा ऐकले आहेत, त्याच्यानंतर तुम्ही मला कमेंट करा की तुम्हाला आणखी काय याची फी स्ट्रक्चर माहिती पाहिजे, कुठे आहे कॉलेज, काय आहे, आणखी कॉलेजांची माहिती पाहिजे, काही तुम्हाला आणखी माहिती असेल तर आवर्जून मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याची माहिती तुम्हाला आवर्जून देईल. तर मी जसं सांगितलंय की आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील चांगली महाविद्यालय इंजिनिअरिंगची ती आपण हे करणार आहोत. तर नंबर 1 COEP. COEP हे, त्याला COEP का म्हणतो, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, आशियामधलं सगळ्यात जुनं कॉलेज, भारतातलं वन ऑफ द जुनं कॉलेज आहे हे. आणि तिथे प्रवेशासाठी एकदम चुरस असते. 98.50 वरच कट ऑफ होतो आणि विषय संपतो. त्याच्यामुळं ह्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायसाठी प्रचंड चुरस असते. एक माहिती सांगतो तुम्हाला, 2 वर्षापासून COEP हे कॉलेजने राहिला आहे, तर राज्य सरकारने त्याला विद्यापीठाचा दर्जा दिला आहे. म्हणजे ते आता एकल तंत्रशास्त्र विद्यापीठ म्हणून आहे, म्हणून COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी म्हणून ते आता म्हणजे कॉलेजचं विद्यापीठ झालं आहे. त्याच्यामुळे यापूर्वी जे विद्यार्थी इथे प्रवेश घ्यायचे त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ही डिग्री मिळायची. मात्र आता जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांना COEP चीच डिग्री मिळणार आहे, त्यांना COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीची डिग्री मिळणार आहे. त्याच्यामुळं कॉम्प्युटर सायन्स असेल, IT असेल, मॅक असेल, मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, अशा सर्व ब्रांचसाठी हे कॉलेज चांगलं आहे. तुम्ही जर चांगले मार्क्स असतील तुम्हाला तर आवर्जून तुम्ही या कॉलेजचा विचार हा म्हणजे केला पाहिजे. दुसरं मी तुम्हाला सांगणार VIT, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बिबवेवाडी. हे कॉलेज आहे VIT बिबवेवाडी.
VIT चे तसं एक VIIT पण आहे आणि दुसरी एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, पण आय विल प्रिफर ओनली VIT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. हे सुद्धा जबरदस्त छान कॉलेज आहे. तिथे सुद्धा तुमचा प्रवेश मिळाला तर एक चांगलं शिक्षण मिळू शकतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणेल PICT पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. PICT पुणे भारती विद्यापीठाच्या पॅक कॅम्पसला हे कॉलेज आहे. तिथे तुम्हाला प्रवेश जर मिळत असेल तर चांगलं आहे. हे सगळं बघा, माझा अभ्यास एकदम व्यवस्थित आहे. याचं कारण आहे की मी या क्षेत्रामध्ये भरपूर दिवसापासून आहे आणि तुम्हाला योग्य माहिती द्यावी म्हणून मी हे चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यामुळं मला फारसं काही काय कुठं नोट्स, एडिट, कट, मग व्हिडिओ करा, हे करा, तसं काही नाही. वन शॉट माझा हा व्हिडिओ मी एकदाच पूर्ण करतो. थांबून वगैरे काही करत नाही. जे इथे आहे ते तुम्हाला डोक्यात आहे ते तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं हे एडिट आणि ते एडिट आणि समोर लिस्ट असं काही करत नाही. खरं ते चांगलं आहे, ते केलं पाहिजे. त्याला एडिटिंग स्किल्स आहेत भरपूर. माझ्याकडे एवढा वेळ नाहीये, पण मी नक्की शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. पण मला जे इथे माझ्या डोक्यात आहे तुम्हाला सांगावं म्हणून मी हे चॅनल सुरू केलं आहे. तर ते होत राहील. आता ते बॅकड्रॉप चेंज करायचा, समोर ती लिस्ट, ते करू आपण ते. तर तुम्हाला मी PICT पर्यंत सांगितलं आहे. त्याच्यानंतर आपण थेट जाऊया पिंपरी चिंचवडमध्ये. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, त्याला म्हणतो आपण PCCOE. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे उत्तम कॉलेज आहे. तिथे विद्यार्थ्यांना मराठीतून पण शिकवलं जातं. जे जर ग्रामीण भागातील विद्यार्थी असेल आणि त्यांना इंग्रजीमध्ये शिकण्यात थोडी काही त्यांना त्रास आहे, तर तिथे त्यांना मराठीतून शिक्षणाची सुद्धा सुविधा आहे. तर असं हे PCCOE आहे. PCCOE त्याला म्हणतो आपण पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. असे 4 कॉलेज मी तुम्हाला सांगितले आहे. त्याच्यानंतर पुढे जर जायचं असेल अजून, हे 4 तर मला वाटतं की तुम्ही हे तुमच्या याच्यामध्ये भरायलाच पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं एक कॉलेज येईल, आपण ते म्हणू, ते म्हणजे MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी. नाव लक्षात घ्या, MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी. MIT ग्रुपचं कॉलेज आहे, आळंदीला आहे. चांगलं कॉलेज आहे. चांगली तिथे तुम्हाला सोयीसुविधा आहे, ती मिळू शकते. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यात दुसरं सरकारी चांगलं कॉलेज आहे, ते म्हणजे अवसरीचं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तिथे सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसरी असं आहे. ते एक सुद्धा तुम्ही हे करा. पुण्यापासून साधारणतः 60 किलोमीटर दूर आहे. ते नारायणगावजवळ सरकारी कॉलेज आहे. तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसरी हे एक कॉलेज आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणेन की PVG पुणे विद्यार्थी गृह हे कॉलेज सुद्धा चांगलं आहे. तिथे सुद्धा तुम्ही प्रवेश घेऊ शकता पुणे विद्यार्थी गृहामध्ये. तर पुणे विद्यार्थी गृह कॉलेज आहे मित्रमंडळ चौकामध्ये थोडं जवळ. तर त्या कॉलेजचा तुम्ही विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग RSCOE ताथवडे पुणे. बघा, RSCOE राजश्री शाहू महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ताथवडे. JSPMचं कॉलेज आहे, JSPM इन्स्टिट्यूटचं. तिथे तुम्ही प्रवेशासाठी प्रयत्न हा केला पाहिजे. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही पुण्यात येता, म्हणजे हे तुम्हाला ताथवडे थोडं आउटस्कर्ट आहे हायवेला, पुणे मुंबईला. त्याच्यानंतर आहे ASSMSचं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि तिथे तुम्ही प्रवेश घेतला पाहिजे. ASSMSचं कॉलेज आहे तिथे. IOIT कॉलेज आहे ASSMSचं. तिथे तुमचा प्रवेश जर झाला, लक्षात ठेवा नाव IOIT, ASSMS IOIT हे कॉलेज सुद्धा चांगलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर अजून चांगल्या म्हणजे एकदम मध्यवर्ती पुण्यात पाहिजे असेल तर PES प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचं मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे. PES सोसायटीचं मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे मध्यवर्ती पुण्यात आहे. हे सुद्धा एक चांगलं कॉलेज आहे. इथे तुमचा प्रवेश तुम्हाला मिळेल तर त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे. त्याचप्रमाणे मुलींसाठी म्हणजे ज्यांचा जर COEP मध्ये लागणार असेल तर त्या मुलींसाठी बेस्ट कॉलेज आहे कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेज फॉर वुमन. ठीक आहे, कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेज हे विद्यार्थिनींसाठीच आहे फक्त. हा जर व्हिडिओ पाहत असतील विद्यार्थिनी, त्यांना 95% वर असेल तर त्यांनी आवर्जून या कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेजचा विचार करावा. कर्वेनगरमध्ये हे कॉलेज आहे. एक म्हणजे MIT आहे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, MIT पुणे कोथरूड. फक्त ते कॉलेज आता कसं आहे, ती प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये आहे. एखाद्याला जर वाटत असेल की मला तिथे
प्रायव्हेट विद्यापीठात प्रवेश घ्यायचा आहे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, तर ते वन ऑफ द चांगलं कॉलेज आहे. तुम्ही ते सुद्धा विचार त्याचा केला पाहिजे. त्याचप्रमाणे VIIT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे VITचंच एक दुसरं कॉलेज आहे. त्याचं VIIT आपण त्याला असं म्हणतो. तर ही काही तुम्हाला चांगली कॉलेज मला सांगण्याचा प्रयत्न होता. आणि एक अजून रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे वाघोलीला. वाघोलीचं कॉलेज आहे रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वाघोली. ते कॉलेज सुद्धा चांगलं आहे. तिथे तुमचा प्रवेश मिळतो का तुम्हाला याचा तुम्ही विचार करा. ही काही कॉलेजेस मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्येच पुण्यामध्ये PCMC मध्ये प्रवेश मिळत असेल तर तुम्ही विचार करावा. इतर कॉलेजेस मग तुमच्या घराजवळ जे कॉलेज आहेत त्याच्याप्रमाणेच आहेत ती बरीचशी कॉलेजेस. त्याच्यामुळं तिथे जरी तुम्ही इंजिनिअरिंग केलं तर एक थोडं हे होतं. मात्र ही कॉलेजेस तर आहेच. आणखी तुम्हाला काही कॉलेजेस विचारायची असतील, त्यांचं फी स्ट्रक्चर माहिती पाहिजे असेल, कट ऑफ माहिती असेल तर मला आवर्जून विचारा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ दे इंजिनिअरिंगचा, अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे. अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी भेटत राहूया आपण. तुम्ही टेलिग्रामवर सुद्धा चॅनल जॉईन करा, जर्नलिस्ट हर्ष दुधे. सबस्क्राईब करा आवर्जून आणि इथे सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुम्हाला नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींची माहिती देत राहील. भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद.